नमस्कार. मी प्राध्यापक साळुंखे UA, इतिहास विभाग कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय पंढरपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA भागिक सत्र क्रमांक 2 पेपर क्रमांक 2 मराठी सत्तेचा उदय या पेपरमधील तिसरे प्रकरण मराठाकालीन अर्थव्यवस्था या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जितका पराक्रम केला, अनेक लढाया जिंकल्या आणि स्वराज्य स्थापन केले, परंतु हे स्वराज्य सुव्यवस्थित राखण्यासाठी आणि स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी बरेच मोठे परिश्रम घेतल्याचे दिसून येते. शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासाचा अभ्यास करत असताना तत्कालीन अर्थव्यवस्था कशी होती, जमीन महसूल पद्धत, तत्कालीन पाणी पुरवठा पद्धत, उद्योग, व्यापार या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे तितकेच महत्त्वाचे ठरते जितके छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण लढ्यांचा अभ्यास केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जमिनीचे 2 प्रकार होते. एक काळी जमीन व पांढरी जमीन. ज्या ठिकाणी लोक वस्ती करून राहत होते त्या जमिनीला पांढरी म्हटले जायचे व ज्या ठिकाणी शेती केली जायची त्या जमिनीला काळे असे म्हटले जायचे. शेती हे त्या काळातील उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. समाजामध्ये बलुतेदार व अलुतेदार नावाचा वर्ग होता की जो शेतीशी निगडीत होता. अनेक व्यवसाय व्यापार करणारे लोक समाजामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. शेतजमिनीचे देखील 2 प्रकार होते. एक लागवडीखालील जमीन आणि दुसरी वांजट जमीन. लागवडीखालील जमिनीचे अनेक 3 प्रकार पडतात. अव्वल, दुम आणि सीम हे लागवडीखालील जमिनीचे 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. शिवकाळातील शेती ही निसर्गावर अवलंबून होती. त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या सिंचन योजना आजच्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या सोयी फारशा उपलब्ध नसल्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जमिनीला शेतीला पाणी पुरवठा केला जायचा. जिरायत व बागायत प्रकारची शेती आपल्याला या काळातही पाहायला मिळते. शिवकाळामध्ये जमिनीची मोजणी शिवशाही काठी या साधनाच्या आधारे केली जात होती. शिवकाळामध्ये 5 मूठ लांब व 5 हात एवढं या काठीचं प्रमाण होतं. अशा प्रकारची ही शिवशाही काठी ही जमीन मोजणीसाठी वापरली जाते. शिवकाळामध्ये शेतसारा किती वसूल केला जायचा तर तो 2 पंचमांश होता. औरंगजेबाच्या काळामध्ये, आदिलशाहीच्या काळामध्ये किंवा सल्तनत काळामध्ये हाच सारा प्रचंड मोठ्या प्रमाणात घेतला जात होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकडून केवळ 2 पंचमांश इतका सारा वसूल करण्यास सुरुवात केलेली होती. शिवकाळामध्ये अनेक प्रकारचे उद्योग आपल्याला पाहायला मिळतात. व्यवसायाबरोबरच शेतीबरोबरच उद्योगधंद्याकडेही छत्रपती शिवाजी महाराजांनी लक्ष केंद्रित केलेले होते. कापड उद्योग, धातू उद्योग, मीठ उद्योग, मत्स्योद्योग, जहाज बांधणी उद्योग, बंदरे, आठवड्यांचे बाजार ह्या सगळ्या योजना आपल्याला शिवकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या बाजारपेठांच्या माध्यमातून बरीच मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. बाजारपेठांना व व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घाटमार्ग आणि त्यात वाहतुकीची साधने उपलब्ध करून दिली होती. यासाठी काही अधिकारीसुद्धा डांगे, पदकी, पानसरे यासारखे संरक्षक त्या ठिकाणी नेमून दिलेले होते की जेणेकरून या व्यापाऱ्यांना कोणत्याही दरोडेखोरांचा त्रास होऊ नये म्हणून घाटमार्गातून सुरक्षा प्रदान करणे हे शिवाजी महाराजांचं कर्तव्य होतं. शेतीच्या बाबतीत पाहिले असता शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न हे प्रमुख उत्पन्नाचे साधन होते. जमीन महसूल हा फार मोठ्या प्रमाणात वसूल केला जात नव्हता. केवळ शेतकऱ्यांची सुरक्षितता आणि शेतकऱ्यांचा फायदा हा पाहिला जाईल. शासनाची तिजोरी भरणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्देश नव्हता. महाराजांनी जहागिरी पद्धत बंद करून रयतवारी पद्धत सुरू केली होती आणि रयतेचे यामुळे राजाशी चांगले संबंध निर्माण झाले होते आणि प्रजा किंवा रयत उत्साहाने शेती करू शकत होती आणि स्वखुशीने
महसूल भरत होते. शिवकाळामध्ये मिरासदार व उपरे हे 2 घटक पाहायला मिळतात. मिरासदारमध्ये म्हणजे ज्यांच्याकडे मालकीची जमीन आहे व ते ठराविक शेतसारा शासनामध्ये भरतात अशा लोकांना मिरासदार असे म्हटले आहे. त्यांचा सन्मान होत असे. गोतसभेमध्ये त्यांना न्याय निवाड्यासाठी बोलवले जात असे. मालकीची जमीन नसणारे जे लोक होते की जे परप्रांतातून आलेले परंतु दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीमध्ये कसणारे जे लोक होते त्यांना उपरे असे म्हटलेले आहे. किंवा ते खंडाने जमीन कसणारे किंवा मजुरी करणारे असे जे शेतकरी होते त्यांना उपरे असे म्हटलेले आहे. परंतु त्यांना आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या दुय्यम दर्जा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जमीन धारणेचे 3 प्रकार होते. एक म्हणजे मिराशी की ज्यांच्याकडे जमिनीची मालकी पण जमीन कसणाऱ्याकडे मालमत्ता वंशपरंपरागत व विक्रीलायक होती अशा लोकांना मिराशी असे म्हटलेले आहे. जोपर्यंत सारा भरतो तोपर्यंत जमिनीपासून वंचित करता येत नसे त्यांना. जमीन काढून घेतली तरी 30 वर्षांच्या कालावधीनंतर सुद्धा ती परत मिळवता येते. उपरे लोकांकडे कोणत्याही प्रकारची जमीन नव्हती. केवळ त्यांना कसण्याचा अधिकार होता परंतु शेती विकण्याचा किंवा ती मालकी स्थापित करण्याचा त्यांना अधिकार होता. आणि पुढचा आहे वतन. वतन हा स्वराज्यातील किंवा समाजातील एक महत्त्वाचा घटक होता की जे एक प्रकारचे ग्राम अधिकारीच होते आणि अशा लोकांना मानमरातब फार मोठ्या प्रमाणात मिळत होता. शिवकाळामध्ये जमीन इनामांचे देखील प्रकार होते. त्या काळामध्ये जमीन इनाम म्हणून दिल्या जात होत्या. सनदी इनाम. आता सनदी इनाम म्हणजे काय की सरकारकडून दिला जाणाऱ्या इनामास सनदी इनाम असे म्हटले की जो व्यक्ती शासन दरबारामध्ये चांगली सेवा करतो त्याला सनदी इनाम किंवा दिवाण निस्बत इनाम म्हटलं जात असे. अशा लोकांना शेतसारा याच्यामध्ये सवलत दिली जात असे किंवा कधीकधी तो माफ केला जात असे. गाव निस्बत इनाम. गाव निस्बत इनाम म्हणजे काय की गावकऱ्यांनी एकत्र येऊन एखाद्या गरीब व्यक्तीस किंवा गरजू व्यक्तीस दिलेली इनाम जमीन म्हणजेच गाव निस्बत इनाम. धर्मादाय इनाम. साधू संत फकीर मठ मंदिरे यांना दिलेली जमीन म्हणजेच धर्मदाय इनाम. याच्यावर कोणत्याही प्रकारचा कर किंवा महसूल वसूल केला जात नव्हता. अग्रहार इनाम. अग्रहार इनाम म्हणजे काय हा इनाम फक्त ब्राह्मणास किंवा ब्राह्मण वृंदास जमीन किंवा एखादे गाव म्हणून बक्षीस म्हणून दिला जात असे आणि अशा जमिनीवर देखील कर किंवा महसूल वसूल केला जात नव्हता. वतनी इनाम. गावाच्या पेठेचा किंवा परगण्याचा जो काही भाग असेल किंवा सुभ्याचा भाग असेल त्या सुभ्यामध्ये काम करणारे जे काही वतनी लोक होते देशमुख देशपांडे वतनदार आलुतेदार बलुतेदार यांनासुद्धा वतनी इनाम दिलं जात होतं. किंवा इतर इनाम. शिवकाळामध्ये इतर इनाम जे होते जसे की दूधभात इनाम किंवा साडीचोळी इनाम. हे शिवकाळातील काही स्त्रियांना लग्नाच्या वेळी दूधभात किंवा साडीचोळी म्हणून गावातली एखादी जमीन दिली जात होती. किंवा स्वराज्याच्या कामी आलेल्या सैनिकांच्या आईस मातेस बायकोस चोळखण म्हणून गावाची एखादी जमीन इनाम म्हणून दिली जात असे. याला चोळखण असं म्हटलं आहे. शिवकाळामध्ये कृषी उत्पादने भरपूर. आजच्यासारखी जरी शेती नसली तरी शिवकाळामध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जात होती. कडधान्ये अन्नधान्ये फळे त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी तांदूळ नाचणी गहू हरभरा. कडधान्यामध्ये मूग मसूर तूर उडीद मटकी हुलगा. अनेक प्रकारची फळे अनेक प्रकारचे फळभाज्या यासारखे अनेक पिके शिवकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं म्हणजे शिवरायांनी शेतीमध्ये बऱ्याच सुधारणा केलेल्या होत्या. शासन आज ज्या प्रमाणात सुधारणा करते तशाच प्रकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी अनेक सुधारणा केलेल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याचे उत्पादन देखील वाढवणे व शेतकऱ्यांना सुरक्षितता व त्यांना फायदा मिळवून देणे हे दोन्ही उद्दिष्टे समोर ठेवली होती. गावातील पडीक जमीन जास्तीत जास्त लागवडीखाली आणण्यासाठी ती मोफत स्वरूपामध्ये काही वर्षांसाठी शेतकऱ्यांना बहाल करण्यात आली. गरजू लोकांना बहाल करण्यात आली आणि हळूहळू त्याच्यातून महसूल गोळा करण्यात आला. पडीक जमीन लागवडी खाल्यानंतर इस्तावा पद्धत लावली म्हणजे काही वर्षानंतर त्या जमिनीमध्ये कर आकारणी केली जाते. तोपर्यंत त्याला ती मोफत स्वरूपामध्ये कसल्यास दिली जात होती. शेतीसाठी लागणारी जी काही अवजारे होती त्यासाठी तगाई नावाचे कर्ज दिले जात होते. कर्ज फेडू शकत नसणाऱ्या शेतकऱ्याची पूर्णतः चौकशी केली जात असे आणि मगच त्याला कर्ज माफ केले जात असे. किंबहुना दुष्काळी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देखील शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कर्ज माफ केले जात असे किंवा शेतकऱ्यांना सवलत दिली जात असे प्रोत्साहन दिले जात असे.
नद्यांवर छोटे छोटे बंधारे बांधून शेतकऱ्यांना पाणीपुरवठ्याची सोय केली जात होती. विहिरी खोदण्यास प्रोत्साहन दिले जात होते आणि मोठमोठ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मदत केली जात होती. जमीन महसूल पद्धत शिवकाळामध्ये उत्तम स्वरूपाची होती, कारण त्यातून उत्पादन राज्याला मिळत होते. शिवाजी महाराजांना शेतीशिवाय इतर माध्यमातून सुद्धा उत्पन्नाचे स्रोत होते. जकात, अबकारी कर, जंगल खाते, टांगसाळ, युद्धातील लूट, सागरी मच्छीमारी यातून देखील शिवाजी महाराजांना उत्पन्न मिळत होते. जमिनीची मोजणी अनेक वेळा केलेली पाहायला मिळते. आपण मगाशी पाहिलं की जमिनीची मोजणी शिवशाही काठी च्या माध्यमातून केली जात होती आणि ही शिवशाही काठी 5 हात 5 मूठ, 20 चौरस काठ्यांचा एक पान, 20 चौरस पांडाचा एक बिघा, 120 बिघ्यांचा एक चावर आणि कोकणामध्ये अशाच 23 चौरस पांडांचा एक बिघा, अशा प्रकारे जमिनीची मोजणी करून ती ठराविक काळामध्ये अनेक अधिकाऱ्यांकडून केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. शिवकाळामध्ये सारा आकारणी ही जमिनीच्या प्रतवारीनुसार केली जात होती. अव्वल, दुम, सीम व चारहम या जमिनीवर जास्त सारा वसूल केला जात होता, परंतु 2 पंचमांशपेक्षा जास्त कधीही सारा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला नाही. डॉक्टर अ.रा. कुलकर्णी यांनी आपल्या महाराष्ट्र इन द एज ऑफ शिवाजी या ग्रंथामध्ये शेतसाऱ्याच्या बाबतीमध्ये लिखाण केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे संदर्भ ग्रंथ म्हणून आपण अ.रा. कुलकर्णी यांच्या ग्रंथाचा आधार घेऊ शकतो. शेतसाऱ्याच्या स्वरूपामध्ये काही वेळा रोख स्वरूपात व वस्तूच्या स्वरूपामध्ये शेतसारा वसूल केला जात होता. शेतसाऱ्यानंतर गैरहंगामामध्ये शेतकऱ्यांना जी काही जिन्नस किंवा ज्या वस्तू विकाव्या लागत होत्या त्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी सवलती जाहीर केलेल्या होत्या किंवा मोठ्या प्रमाणात त्यांना प्रोत्साहन दिलेलं होतं. शिवकाळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे होते. त्याच्यामध्ये सोनार, चांभार, लोहार, कोष्टी, मांग, तिली हे जे काही 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार होते, या व्यावसायिकांनासुद्धा शिवाजी महाराजांनी संरक्षण किंवा स्वावलंबी खेडे बनवण्यासाठी या बाजारपेठा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. बाजारपेठा निर्माण करून शिवाजी महाराजांनी बाजारपेठांना संरक्षण दिलं होतं. शेटे व महाजन हे पेठांचे प्रमुख अधिकारी होते व त्यांच्या मदतीला कोतवाल नावाचा अधिकारी आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर बिडवाई हा देखील एक अधिकारी जकात वसूल करण्याचं काम करत होता. समाजामध्ये जे काही गावं होती तिथे तर बाजारपेठा होत्याच, परंतु महाराजांनी किल्ल्यावर सुद्धा अनेक बाजारपेठा वसवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, मूग, मसूर, उडीद, नाचणी यासारखे अन्नधान्य आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय मसाल्याचे पदार्थ, फळावळे, कापड, चोपड किंवा लाकडापासून तयार केलेल्या वस्तू, प्राणी यांचेसुद्धा व्यापार भरायचे किंवा बाजारपेठा भरायच्या आणि वस्तूंची देवाणघेवाण व्हायची. शिवकाळातील व्यापार मोठ्या प्रमाणात विस्तारलेला होता. अनेक ठिकाणी बाजारपेठा निर्माण झालेल्या होत्या आणि या बाजारपेठांच्या माध्यमातून पाहिले असता की पश्चिम किनाऱ्यावरून कोचीन, कालिकत, बसरूर, गोवा, मुंबई या भागामध्ये बाजारपेठा स्थापन झालेल्या होत्या व युरोपियन देशांशी देशांची आयात निर्यात करून त्यांच्याशी व्यवहार केला जायचा, व्यवसाय केला जायचा. मलबार, गुजरात, अरबस्थान, इराण या देशांमध्ये आपल्या मालांची विक्री व्हायची व बंदरांचा विकास केलेला आपल्याला पाहायला मिळते. शिवकाळामध्ये अनेक वस्तूंची व्यापारी केंद्रे होती. त्यामध्ये पैठण, बुराणपूर, सासवड, त्याचबरोबर आष्टी, नागपूर, फैजपूर अशा प्रकारचे अनेक व्यापारी केंद्रे आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय या ठिकाणी धातूंच्या वस्तूसुद्धा विकल्या जात होत्या. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि लोखंड. मीठ व मच्छीमारीमध्ये सुद्धा शिवकाळामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला होता किंवा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. भिवंडी हे ठिकाण मच्छीमारीसाठी आणि मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. लाकूड कामासाठी सावंतवाडी, भिवंडी, पनवेल, राजापूर, देवगड ही केंद्रे प्रचलित होती. शिवाय चोल, दाभोळ यासारख्या केंद्रांना महत्त्व प्राप्त झाले होते. 1670 नंतर मुर्तजाबाद हे विकसित झालेले केंद्र होते. कलाकुसरीच्या वस्तू, रेशीम, नीळ, अफू यासारख्या वस्तूंची निर्यात अनेक भागामध्ये केली जात होती आपल्याला पाहायला मिळते. शिवाय दाभोळ, सुरत, संगमेश्वर, राजापूरच्या माध्यमातून फ्रेंच, इंग्रज या परदेशी व्यापाऱ्यांच्या वखारी असल्यामुळे त्यांच्याशी सुद्धा
व्यापाराची देवाणघेवाण होत असे आपल्याला पाहायला मिळते. शिवाय वेंगुर्ला, विजयदुर्ग, बांदा, कल्याण, भिवंडी या ठिकाणी वस्त्रोद्योग असल्यामुळे इथेसुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापार विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. वाहतुकीची साधने मोठ्या प्रमाणात होती. समुद्रमार्गे, नदीमार्गे व भूमार्गे व्यापार केला जात होता. नौकानयन केले जात होते आणि घाटमार्गातूनच सुद्धा व्यापार होत होता, हे आपण मागे पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये उद्योगधंदे, व्यापार विकसित झालेला होता. वाहतुकीची साधने विस्तारित झालेली होती आणि व्यापारी केंद्रांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजी महाराजांनी आपली अर्थव्यवस्था मजबूत केलेली आपल्याला पाहायला मिळते. शिवाय शिवकाळामध्ये टपाल व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. खाजगी पत्रव्यवहार, सरकारी पत्रव्यवहार हे सांडणी स्वराच्या माध्यमातून किंवा घोडेस्वराच्या माध्यमातून पोचवले जात होते. शिवाजी महाराजांनी समाजामध्ये अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, गावं स्वावलंबी बनवण्यासाठी व्यापाराला, उद्योगधंद्यांना उत्तेजन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेती, उद्योगधंदे, व्यापार या माध्यमातून शिवाजी महाराजांनी आपली अर्थव्यवस्था मजबूत केल्याचं आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायला मिळते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ लढायांच्या माध्यमातून स्वराज्य स्थापन करणारे राजे नव्हते, तर रयतेचे कल्याण साधणारे, सुराज्यामध्ये रूपांतर करणारे एक द्रष्टे राजे होते, हे आपल्याला या प्रकरणातून पाहायला मिळते. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.